मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज आपण पुन्हा तोंडाच्या रानामध्ये आलेलो आहे आणि या तोंडाच्या रानामध्ये आज आपल्याला विशेष अशा काही गोष्टी बघायला भेटतात का. तर आपण आज हे पाहणार आहेत. तर चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, जंगलामध्ये जे काही गोष्टी जर आपल्याला विशेष बघायला भेटल्या तर मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतोय. पाहूया आज आपल्याला या तोंडाच्या रानामध्ये काय काय बघायला भेटतंय. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चला तर वेळ न लावता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण तोंडाच्या रानामध्ये आलेलो आहे. तर मग थोड्याच याच्यामध्ये आपण या ठिकाणी आतमध्ये जो मोठा रान आहे त्या रानामध्ये आपण जाणार आहे. तर हे बघा मित्रांनो, आपल्या या रानामध्ये दोन प्राणी बघायला भेटलेत. हे बघा. तर बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दोन प्राणी आपल्याला बघायला भेटलेत. तर हे जे प्राणी आहेत मित्रांनो, आमच्याकडे याला कोली म्हणतात, आम्ही याला कोली म्हणतोय. हे दोन कोली आपल्या या तोंडाच्या रानामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला भेटलेत. तर हे बघा या ठिकाणी आता हे पुढे गेलेत. हे बघा, हा एक गेला, दोन भेटलेत आपल्याला बघायला आणि हा एक त्याच्या पाठीमागं हा एक गेला आहे बघा. आणि आता आहे ना, हे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूप सुंदर असं दिसणारं हे शेळीचं फूल आपल्याला बघायला भेटलं या रानामध्ये. तर हे आता थोडंसं धुकं जर यायला लागले, सुरुवात झाली, आता पाऊस थोड्या दिवसामध्ये चालू होणार आहे. तर ही शेळीची फुलं थोडंसं जरी धुकं फिरायला लागला तरी आमच्या या सह्याद्रीच्या पट्ट्यावरती ही फुलं उमवायला सुरुवात होते, उगवायला सुरुवात होते. तर हे आहे शेळीचं झाड, ही रान हळद पण म्हणतात याला. तर आपल्याला या ठिकाणी हे बघायला भेटलं आहे. तर मित्रांनो, हे बघा आपण तोंडाच्या या जंगलामध्ये तुम्ही अनेक वेळा या ठिकाणी आपण फिरलोय मित्रांनो या जंगलामध्ये. पण या जंगलामध्ये विशेष अशा काही गोष्टी बघायला भेटतात. आणि आत्ताच आपण जे पाणी काढलेलं आहे मित्रांनो पक्षी आणि प्राण्यांना, तर आपण जात असताना ना या ठिकाणी हे बघा मी तुम्हाला दाखवतोय. या ठिकाणी आपल्याला खडकामध्ये पाणी बघायला भेटलंय. विशेष म्हणजे अशी ही निसर्गाची ही एक देणगी आहे म्हणायची. कारण वेगवेगळ्या याच्यामध्ये पाणी असते, जमिनीमध्ये असते किंवा दगडांमध्ये खडकामध्ये पाणी राहते. आपण या खडकामध्ये पाणी मी तुम्हाला दाखवतो. आता हे वेगळंच असं एक एखादे हंड कसा असतो मडकं मस्त मडक्यासारखा, तर त्या मडक्यासारखा हा एक प्रकार आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी पाणी बघायला भेटते. तर बघा आपण या पाऊल वाटेनं जात असताना ना या ठिकाणी मला पाणी बघायला भेटले. आता हे बघा याच्यामध्ये सुद्धा पाणी असते, हे जो आहे पण याच्यातलं सुद्धा पाणी आतमध्ये भरपूर आतमध्ये, त्याच्यामुळे ते दिसत नाही आपल्याला. हे बघा हे टाक आहे असं पाण्याचं, तर ते काही दिसत नाही आपल्याला आतमध्ये, थोडीशी वलू आहे. पण इकडल्या साईडला ना तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे बघा हे खडकला अशी बिळ येते बघा, तुम्ही पाहू शकता ही जी बिळ येतं. आता या बिळांच्या आतमध्ये भरपूर अशी मोठमोठे टाक आहेत आतमध्ये मडक्यासारखी अशी विशेष. म्हणजे आता आतमध्ये ना याच्यामध्ये पाणी आहे. तर हे पाणी बघा मी तुम्हाला दाखवते, चमकत आहे थोडंसं, तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे बघा मित्रांनो, हे आतमध्ये पाणी दिसते आपल्याला. तर हे बघा विषय थोडक्यात आहे ना, आता आपण पाहतोय हे जे पाणी आहे, हे पाणी सुद्धा आपल्याला इथं बघायला भेटलंय हे खडकामध्ये. आता हे जे खडकामध्ये पाणी आहे याच्यात थोडंसं आपण ट्राय करून पाहतो. बघा मी तुम्हाला वाजवून दाखवतो हे पाणी. हे बघा, हे बघा तुम्ही पाहू शकताय. हे बघा, हे बघा मित्रांनो, त्या आतमध्ये आहे ना आपल्याला हात घालायला मार्ग नाही, हात घालता येत नाही कारण हे बारीक आहे, बिळ बारीक आहे, आपलं काय हात आतमध्ये जाऊ शकत नाही. हे बघा हे फक्त 3 बोटं जाते पाणी, हात फक्त, आणि पाणी आतमध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो खडकामध्ये सुद्धा
अशी बारीक लहान लहान टाका असतात त्या टाकांमध्ये पाणी असते.